चालू करूया. MRTP ऍक्ट 1966 चालू केला होता, ज्यामध्ये आपण चॅप्टर 1 जो होता तो आपला चॅप्टर 1 मध्ये 2 सेक्शन्स आहे, सेक्शन 1 सेक्शन 2. सेक्शन 1 मध्ये काय होतं तर त्या ऍक्टचं परफेक्ट नाव, तो कुठपर्यंत लागू करण्यात आलाय म्हणजे होल महाराष्ट्र, आणि कमेन्समेंट कधी झालंय तेवढं आहे. त्यामधला जो सेक्शन 2 आहे, चॅप्टर 1 चा जो सेक्शन 2 आहे तो आहे डेफिनेशनचा, आणि चॅप्टर 2 जो आहे तो आहे आपला एक्झॅक्ट आरपी जो आपण चालू केला होता त्यासाठी. बरोबर आहे. म्हणून मी काय म्हटलंय की चॅप्टर 1 जो होता तो प्रिलिमिनरी होता, ज्यामध्ये सेक्शन 1 आणि सेक्शन 2 असे 2 सेक्शन्स असतील. सेक्शन 1 जो आहे की ऍक्टचं एक्झॅक्ट नाव काय आहे, शॉर्ट टायटल, त्याला कुठपर्यंत एक्सटेंड केलाय आणि त्याचा कमेन्समेंट कधी झाला आहे. बरोबर आहे. या संदर्भातली जी माहिती असते ती प्रत्येक ऍक्ट मध्ये सुरुवातीलाच दिलेली असते. चॅप्टर 1 हा प्रत्येकच याचा तोच दिलेला असेल. कोणताही ऍक्ट बघा तुम्ही, पुढे आपण जे काही ऍक्ट बघणार आहोत तुम्हाला त्यामध्ये लक्षात येईल की ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथे स्टडी करायच्या आहेत किंवा आपण केलेल्या आहेत. त्यानंतर बघतोय सेक्शन 2 डेफिनेशन्स. हा ज्या डेफिनेशन्स असतात की ज्या वेळेला आपण MRTP ऍक्ट स्टडी करतो, MRTP ऍक्ट 1966 स्टडी करताना यामध्ये येणारे वेगवेगळे शब्द, वेगवेगळ्या कंडिशन, वेगवेगळे मिनिंग, त्याचा तिथे अर्थ काय असतो हे सांगण्यासाठी डेफिनेशन दिलेल्या असतात, की आपण त्या प्रत्येक वेळेला टाइम टू टाइम बघत आहोत आणि पुढे पण बघत राहणार. त्यामुळे तुम्ही जरी का डेफिनेशन्स मधनं गेले तरी ही बेस्ट आहे, काही प्रॉब्लेम होणार नाही. क्लिअर. त्यानंतर पुढे आपण बघितलं होतं की चॅप्टर 2 जो की प्रोव्हिजन्स रिलेटेड टू द रिजनल प्लॅन होता. बरोबर. प्रोव्हिजन्स रिलेटेड टू द रिजनल प्लॅन, ज्यामध्ये सेक्शन नंबर 3 होता इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ इट्स लिमिट. काय केलं होतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने. का बरं महाराष्ट्राच? कारण हा ऍक्ट फक्त महाराष्ट्रासाठी लागू आहे म्हणूनच. सो स्टेट गव्हर्नमेंटने काय केलं होतं, रिजनला इस्टॅब्लिश केलं होतं की एखादा रिजन आहे त्याला इस्टॅब्लिश केलं, या रिजनला आरपी बनवायचं आहे. मग त्या अनुषंगाने त्यामध्ये कोणते पार्ट ऍड करायचे, कोणते काढून टाकायचे हे सुद्धा ठरवलं आणि त्याचे लिमिट्स फायनल केल्या. सोबतच काही केसेसमध्ये जर का असं झालं असेल की 2 रिजन म्हणून 1 आरपी किंवा 2 रिजनचा 1 आरपी केला असेल किंवा एका रिजन मध्ये 2 आरपी केले असतील, ओके, अल्टापल्टी काही पण असू शकतं. म्हणजे एकतर अमालगमेट केले असेल 2 और मोर रिजन किंवा स्प्लिटअप केले असेल 2 और मोर रिजन्स एका आरपी मध्ये. क्लिअर. हे आपण बघितलं होतं. त्यानंतर आरपी तयार झाला. नेक्स्ट त्याची बॉडी फॉर्म केली होती. सो कॉन्स्टिट्यूशन ऑफ आरपीबी, रिजनल प्लॅनिंग बॉडी तयार केली, ज्यामध्ये तुम्हाला माहित आहे की आपण डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर एक अपॉइंट केला होता. त्यानंतर 4 लोक जे स्टेट गव्हर्नमेंटचे आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंट काय करतं, 4 लोक असे अपॉइंट करतो जो की लोकल ऑथॉरिटीचे असतील. त्यानंतर 10 लोक एक्सपर्टीज असतील, म्हणजे हॅव्हिंग अ ब्रीफ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नॉलेज रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर फील्ड. सो फील्ड्स आर टाउन अँड कंट्री प्लॅनिंग असेल, इंजिनिअरिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन, इंडस्ट्री, कॉमर्स और ऍग्रिकल्चर यामधलं असेल. त्यानंतर एक टीपीओ होता, टाउन प्लॅनिंग ऑफिसर, आणि त्यानंतर 4 लोक आपण असे घेतले होते जे प्रत्येक सभागृहातले, खालचं आणि वरचं दोन्ही सभागृहातले 1 लोक. त्यात जर का एरियामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला असं वाटलं की या एरियामध्ये मिलिटरी झोन आहे किंवा डिफेन्सचा झोन असेल, तर मग त्या पर्टिक्युलर मिलिटरी किंवा डिफेन्स झोनच्या एक्सपर्ट म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पुन्हा एक व्यक्ती नॉमिनेट करू शकतो. अशा पद्धतीने पूर्ण बॉडी तयार केली होती. त्यानंतर या बोर्डचा चेअरमन हा कायम कोण असतो, डीटीपी, डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर असतो. त्यानंतर व्हाईस चेअरमन टीपीओ सोडून त्यामधलाच एक नॉमिनेट केला जातो, आणि टीपीओ जो असतो टाउन प्लॅनिंग ऑफिसर, त्याला तिथे जे पद दिलं जातं ते असतं सेक्रेटरीचं. क्लिअर. इथपर्यंत काल झाले. सॉरी, हा होता सेक्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट सेक्शन नंबर जो 5 होता तो बघितला होता आपण, टर्म्स ऑफ ऑफिस अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस. म्हणजेच काय, जे लोक बोर्ड मध्ये घेतले त्यांचं नेमकं काम काय, त्यांना कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत, टर्म्स अप्लाय केले गेले आहेत ते बघण्यात आलं होतं. ज्यामध्ये जेवढे मेंबर बोर्डवर घेतल्या गेलेत त्यांचं सगळं रिन्युमरेशन, अलाउन्सेस हे कोण पे करतं, स्टेट गव्हर्नमेंटने जे काही डिटरमाइन केलं असेल त्यानुसार त्यांना पे केलं जातं.
सोबतच जर का एखादा व्यक्ती ऑलरेडी गव्हर्नमेंट सॅलराईड पर्सन असेल तर त्याला कोणत्याही पद्धतीचं रिन्युमरेशन दिलं जात नाही, फक्त एक्स्ट्रा अलाउन्सेस तेवढे पे केले जातात. ओके. त्यानंतर नेक्स्ट असं बघितलं होतं की एखादा जर का व्यक्ती बोर्ड मेंबर मधला एखादा व्यक्ती त्याच्या पोझिशनचा जर का मिसकंडक्ट करत असेल, चुकीचा गैरप्रकार करत असेल किंवा तो त्या जागेवर इनकॅपेबल आहे, इनकॉम्पिटंट आहे. ओके. शॉर्टकट मध्ये मराठीत सांगायचं झालं तर त्या जागेवर त्या व्यक्तीची लायकीच नाही. मग असं जर का आढळून आलं गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला तर त्याला एक गुड रिझन देऊन शो कॉज नोटीस देऊन तिथून त्याला काढलं जातं. ओके. त्यानंतर हा झाला होता सेक्शन 5. सेक्शन 6 मध्ये काय झालं होतं, किंवा एखाद्या व्यक्तीला वाटलं की नाही मला इथे काम नाही करायचंय, एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला इथे काम नाही करायचंय किंवा मी याच्यापेक्षा जास्त डिझर्व करतो, त्या केसमध्ये तो व्यक्ती स्वतःच्या हातात स्टेट गव्हर्नमेंटला अप्लिकेशन करून स्वतःचं रिझाईन देऊ शकतो. एकदा जर का स्टेट गव्हर्नमेंटने ते रिझाईन ऍक्सेप्ट केलं, ती जागा व्हॅकेट झाली. आता व्हॅकन्सीज नेक्स्ट होतं ते व्हॅकन्सीज, बरोबर. सेक्शन नंबर 7 होता व्हॅकन्सीज, बरोबर. सो सेक्शन नंबर 7 जो बघितला तो होता व्हॅकन्सीजचा. तर व्हॅकन्सी कशामुळे पण येऊ शकते, व्हॅकन्सीज कशामुळे पण येऊ शकते, त्याचे नंबर ऑफ रिझन्स असू शकतात. येस ऑर नो. म्हणजेच काय, एक तर मी रिझाईन करू शकतो, किंवा असं होऊ शकते मी रिझाईन केलं, किंवा माझी डेथ होऊ शकते, किंवा त्या केसमध्ये माझा काही मेडिकल इश्यूज असू शकतो. त्यामुळे तिथे व्हॅकन्सीज जी आहे ती तयार होऊ शकते. त्यामुळे जी व्हॅकन्सी डेव्हलप होते त्यामध्ये नवीन मेंबर स्टेट गव्हर्नमेंट तिथे नवीन मेंबर आणू शकतो. ओके. पण तो जो नवीन मेंबर येणार तो तेवढ्याच कालावधीसाठी असतो, तेवढाच त्याचा पिरियड असतो जेवढा आधीच्या मेंबरचा, त्या जागेवर असणाऱ्या आधीच्या मेंबरचा उरलेला पिरियड असेल. तेवढ्याच पिरियडसाठी त्याला तिथे नॉमिनेट केलं जातं. कारण काय, तर हे मी तुम्हाला सांगितलं होतं की सेक्शन नंबर 16-17 नंतर सांगेल. असं का बरं. ओके. ते माझ्या डोक्यात आहे, तुमच्या पण असू द्या. नेक्स्ट 7 झाला. 8 मध्ये बघितलं होतं आपण पॉवर अँड ड्युटीज ऑफ बोर्ड. पॉवर आणि ड्युटीज काय होत्या, तर पॉवर अँड ड्युटीज असं होतं की त्या पर्टिक्युलर मेंबर जे असतील, त्या बॉडी मधले जे मेंबर असतील त्यांचे नेमकं कामं काय, ड्युटी काय काय. पहिली ड्युटी होती सर्वे कॅरीड आउट करणं, बरोबर आहे. सर्वे कॅरीड आउट केल्यावर त्या संबंधित सर्व डाटा कलेक्ट करून त्याच्यावर रिपोर्ट प्रिपेअर करणं, त्या रिपोर्टवरून ELU प्रिपेअर करणं, एक्झिस्टिंग लँड यूज. ओके. आणि त्यावरनं एक रिजनल प्लॅन तयार करणं. दीज आर द ड्युटीज. सोबतच याच्या व्यतिरिक्त जर काही इन्सिडेंटल वर्क असेल, काही कॉन्सिक्वेन्शियल वर्क असेल तर ते सुद्धा तुम्हाला परफॉर्म करावं लागेल किंवा त्या मेंबर्सला परफॉर्म करावं लागेल. येस ऑर नो. दिस इज द सेक्शन नंबर 8. त्यानंतर इथे फर्स्ट डे संपला होता. सेकंड लेक्चर मध्ये आपण काय बघितलं ते बघा. सेकंड लेक्चर जो सेक्शन 9 होता मीटिंग अँड रिजनल बोर्ड, की नॉर्मली रिजनल बोर्डची मीटिंग कुठे होते, तर ही मीटिंग घेण्याचं टाइम आणि ठिकाण हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, चेअरमनला आहे. जर का त्या मीटिंगला चेअरमन अब्सेंट राहत असेल तर त्या जागी व्हाईस चेअरमनला घेता येतं. इन केस दोघंही अब्सेंट आहे, चेअरमन व्हाईस चेअरमन, TPO सोडून त्यामधला कोणत्याही एका व्यक्तीला चेअरमन पद त्या मीटिंगचं दिलं जाऊ शकतं. क्लिअर. त्यानंतर जर का एखाद्या कंडिशनवर, एखाद्या गोष्टीवर जर का सगळ्यांचं सहमत होत नसेल तर मग त्यामध्ये मत किंवा वोटिंग घेतल्या जातं आणि ज्या गोष्टीला जास्त वोटिंग असेल ती गोष्ट परफेक्ट मानली जाते किंवा त्याला प्रोसेसमध्ये आणलं जातं. बट इन केस जर का समसमान मतं पडली असेल, दोन्ही लोकांचे सारखे मतं झाले असेल तर मग जो प्रेसिडेंट आहे तो स्वतःचं मत देऊन त्याला प्रोग्रेस करू शकतो किंवा त्याला प्रोसेसमध्ये आणू शकतो. म्हणजे त्याला सुद्धा अधिकार आहे स्वतःचं मत द्यायला, कधी जर का समान मतं आले असतील तर. त्यानंतर जी मीटिंग घेतली जाते त्याची मिनिट्स, अजेंडा, त्याच्यावर साईन हे परफेक्ट घेतलं जातं, कारण नेक्स्ट मीटिंगला त्याला रिकॉल करता यायला पाहिजे किंवा कोणत्या कोणत्या कंडिशन मध्ये काम झालंय हे बघण्यासाठी आपण नॉर्मली काय करतो की त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परफेक्ट मॅटर मध्ये आपण रिटर्न मध्ये घेत असतो. ओके. म्हणून इथे म्हटलं होतं की मिनिट्स शाल बी केप्ट विथ द नेम ऑफ मेंबर्स. ओके. की सगळ्यांचे मीटिंग जे काही मिनिट्स आहे मीटिंगचे
म्हणजे अजेंडा जो होता तो आणि नावं, हे सेक्शन नंबर 9 मध्ये बघितलं. त्यानंतर आला होता सेक्शन नंबर 10 की कन्सल्टेशन और असोसिएशन विथ एक्सपर्ट रिजनल प्लॅनिंग कमिटी. ओके, एक तर इथे दोन कंडिशन्स तयार केल्या गेल्या आहे, कन्सल्टेशन ऑफ असोसिएशन विथ एक्सपर्ट, आणि याच्यात दुसरी एक कंडिशन होती रिजनल प्लॅनिंग कमिटी, आरपीसी पण फॉर्म केली. काय होतं नॉर्मली की एखाद्या जेवढे काही मेंबर आहे याच्या व्यतिरिक्त जर का एखादा पर्टिक्युलर डेव्हलपमेंट किंवा एखादा प्रोजेक्टवर जर का काम करत असेल आरपीबी, आणि त्यासाठी जर का एखाद्या एक्सपर्टची गरज पडत असेल, ऍडवायझरची गरज पडत असेल, तर अंडर दिस ऍक्ट, एमआरटीपी ऍक्टच्या अंतर्गत त्या व्यक्तीला तुम्ही तिथे आणू शकता. त्याबद्दल त्याचं तुम्ही मत किंवा त्याची जी काही ऍडवाइस आहे ती घेतल्या जाऊ शकते. त्या ऍडवाइसच्या बदल्यात त्याला जे काही रिन्युमरेशन अलाउन्सेस फीज जे असेल त्याची ती सुद्धा डिटरमाइन करून त्याला ती दिल्या जाते. क्लिअर. आता तो जो एक्सपर्ट किंवा ऍडवायझर जो घेतला आहे त्याला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टवर स्वतःचं मत मांडण्याची पूर्ण अधिकार असतो. पण जर का एखाद्या गोष्टीवर जर का वोटिंग होत असेल तर त्याला वोटिंग करण्याचा अधिकार नसतो, किंवा त्या पार्टच्या व्यतिरिक्त जर का कोणतं डिस्कशन होत असेल तर त्यात सुद्धा त्याला सहभागी होता येत नाही. लक्षात घ्या काय बोलतोय, कन्सल्टेशन और असोसिएशन विथ एक्सपर्ट. तर या एमआरटीपी ऍक्टच्या अंतर्गत एखाद्या एक्सपर्टला, एखाद्या ऍडवायझरला तुम्हाला तिथे नेमणूक करू शकता किंवा तुम्ही लोक तिथं त्याला नेमू शकता. क्लिअर. तो व्यक्ती त्या संबंधित प्रोजेक्टवर ऍडवाइस देईल, स्वतःचं मत मांडेल. वोटिंगची वेळ आली तर त्याला वोटिंग करण्याची कोणतीही ऑथॉरिटी नाही किंवा त्याला तो अधिकार दिला जात नाही. सेकंड थिंग, त्या प्रोजेक्टच्या व्यतिरिक्त जर का तिथे मत किंवा काही डिस्कशन चालू असेल तर त्याचा सुद्धा त्याला पार्ट बनता येत नाही. क्लिअर. सोबतच आता सेक्शन नंबर 16 मध्ये काय होणार, ज्यावेळेला आपण ड्राफ्ट प्लॅन प्रिपेअर करतो त्यावेळेला तो ड्राफ्ट प्लॅन लोकांच्या माहितीसाठी आपण बाहेर ठेवतो, पब्लिश करतो. प्रत्येक त्या रिजन मधल्या लोकांना माहिती व्हावं की हा ड्राफ्ट प्लॅन रेडी झाला. त्या संबंधित एनीबडी फ्रॉम पंढरपूर, कोणी लोक आहे का पंढरपूरचे इथले, पंढरपूर और सोलापूर डिस्ट्रिक्ट मधलं कोणी आहे का? मला आता क्लिक झालं म्हणून मी विचारतोय, दॅट्स इट. जर कोणी असेल तर प्लीज सांगा की पंढरपूर सोलापूर डिस्ट्रिक्ट मधलं. ओके चलो, ठीक आहे, सांगून देतोय तरी पण की मागच्या 1 वर्षाआधी पंढरपूरचा जो डेव्हलपमेंट प्लॅन होता तो जेव्हा त्याचा ड्राफ्ट पब्लिश केला तेव्हा तिथे खूप जास्त गोंधळ झाला होता. त्या आपलं जे श्री विठ्ठल रखुमाई आणि विठ्ठल रखुमाईचं जे मंदिर आहे त्या कंजेस्टेड एरिया मधल्या लोकांचं खूप ऑब्जेक्शन झालं होतं आणि मग त्याला रिवाइज करायला पुन्हा पाठवला. जर का कोणाला माहित असेल तर बघा, अदरवाईज मला जर का कोणी आठवण करून दिली तर मी त्या संबंधित एक न्यूज होती ती पण तुम्हाला मी शेअर करून दे. ओके, चॅट बॉक्स मध्ये ती न्यूज शेअर करून दे. ओके, सो मग असा जर ड्राफ्ट आरपी प्रिपेअर केला जातो आणि तो लोकांच्या माहितीसाठी, लोकांना समजायला पाहिजे त्यासाठी त्याला पब्लिश केलं जातं. आता पब्लिश केल्यावर काय, ऑब्व्हियसली काही लोकांना पटेल, काहींना नाही पटणार, तर त्यावर ते ऑब्जेक्शन घेतील. मग ते ऑब्जेक्शन ऐकण्यासाठी एक कमिटी फॉर्म केली जाते जी आरपीबी फॉर्म करते. त्याला काय बोलतात, आरपीसी बोलतात, रिजनल प्लॅनिंग कमिटी बोलतात, ज्यामध्ये एक टीपीओ आणि 2 आरपीबीचे मेंबर असतात. एक टीपीओ आणि 2 आरपीबीचे मेंबर असतात. लक्षात घ्या, आरपीसी कोण फॉर्म करते, आरपीबी फॉर्म करते. किती लोक असतात, 3. एक असतो टीपीओ आणि 2 असतात आरपीबीचे मेंबर. क्लिअर. सो अशा पद्धतीने सेक्शन नंबर 10 कंप्लीट केला होता. त्यानंतर सेक्शन नंबर आपण आलो होतो 11 वर, पॉवर ऑफ रिजनल बोर्ड टू अपॉइंट स्टाफ. आता ऑब्व्हियसली मी जसं सांगितलं की फक्त एवढे लोक पूर्ण डिस्ट्रिक्टला सर्वे करून त्याचा प्लॅन प्रिपेअर करू शकत नाही. म्हणून मग एमआरटीपी ऍक्टच्या अंतर्गत काही स्टाफ आणि ऑफिसरची नेमणूक किंवा अपॉइंट करण्याचे अधिकार आरपीबीला दिले आहेत. मग आरपीबी काय करतं, ऍज पर द नेसेसरी स्टाफ, ऍज पर द नेसेसरी ऑफिसर तिथे अपॉइंट करतं. ते अपॉइंट केल्यानंतर त्यांच्याकडनं ज्या काही कामं असतील ते करून घेतल्या जातात.
त्या बदल्यात त्यांना त्यांचे अलाउन्सेस, रिन्युमरेशन, जे काही त्यांची फीज, चार्जेस, व्हॉट एव्हर इट मे बी, ते त्यांना जे काही कॅल्क्युलेट केलंय, डिटरमाइन केलंय, ते पे केल्या जातं. आणि हे स्टाफ आणि अपॉइंटमेंट हे कायम कुणाच्या कंट्रोलमध्ये काम करतात, तर चेअरमॅन ऑफ दॅट आरपीबीच्या. लक्षात राहील. सो दिस इज सेक्शन नंबर 11. अँड द लास्ट सेक्शन जो होता काल बघितलेला तो होता सेक्शन नंबर 12, एक्सपेन्सेस ऑफ रिजनल बोर्ड. की ऑल एक्सपेन्सेस जे आहेत त्यांचे अलाउन्सेस आहे, फीज आहे, रिन्युमरेशन असतील, एक्स्ट्रा अलाउन्सेस असतील, हे सगळं ते काही आहे ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिटरमाइन करून त्यांना पे करतं. इन केस त्यामध्ये जर का एखादा व्यक्ती हा गव्हर्नमेंट सॅलराईड असेल, तर मग त्याला कोणत्याही पद्धतीचं रिन्युमरेशन पे केल्या जात नाही किंवा दिल्या जात नाही. क्लिअर. त्याला त्या बदल्यात जे काही त्याचे एक्स्ट्रा अलाउन्सेस असतील तेच फक्त पे केले जातात. क्लिअर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? हा होता आपला सेक्शन नंबर 12. इथपर्यंत क्लिअर आहे. चलो, हा होता आपला आतापर्यंत बघितलेला पार्ट. जे लोक काल नव्हते त्यांच्यासाठी सिंपल एक रिवाइज झालं, किंवा त्यांनी काय करावं, बेस्ट जो कालचा पार्ट होता तो युट्यूबला अपलोड केलाय, त्यामधनं गो थ्रू केलं तरीही चालेल. चला, सगळे लोक क्लिअर आहे? प्लीज पटकन मला कमेंट करा हो की नाही, कारण पुढचा सेक्शन घ्यायचा आहे सेक्शन नंबर 13. सेक्शन नंबर 13. ओके. ओके, चलो. सर किती फ्री लेक्चर द्याल सर. बघू आता. आशिष बघू. ओके, सो लेट सी. चला मित्रांनो पुढे जाऊया. सेक्शन नंबर 13 काय सांगतो? सर्वे ऑफ रिजनल प्लान अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल सर्वे ऑफ रिजन अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लान. बघा, सर्वे ऑफ रिजन अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लान, हा जर का सेक्शन बघितला थोडं कन्फ्युज झाल्यासारखं वाटतं. हा सेक्शन जर का बघितला थोडं कन्फ्युज झाल्यासारखं वाटतं. का बरं? बघा मी काय सांगतोय, तर व्यवस्थित समजून घ्या काय का बरं मी असं सांगतोय. काय होतंय, मला नॉर्मली एका ठिकाणी वरनं सपोज टू बी मी अमरावती घेतो, अमरावतीवरून मला पुण्याला जायचंय, अमरावतीवरनं मला बाय बस मी पुण्याला जाणार आहे, बाय बस. आता ज्या वेळेला मी बाय बस जातो त्यावेळेला काही प्रोसेस असतं. जर का मी अमरावतीवरनं पुण्याला जातो त्यावेळेला काही प्रोसेस असते, बरोबर आहे. म्हणजे डायरेक्ट मी अमरावतीवरून इथे कुठेतरी डायरेक्ट आलो, इथून डायरेक्ट इकडे आलो, मग डायरेक्ट पुण्याला पोहोचलो, असं होणार आहे का? बिलकुल नाही. असं होऊ शकते का? नाही. तुम्हाला प्रोसेस मधनच जावं लागेल. जो काही वे आहे, जो काही रूट आहे त्या रूटनच जावं लागेल. असं डायरेक्ट कुठेही गाडी टाकली, कशी निघाली आणि डायरेक्ट पुण्यात पोहोचवली का विमान आहे का डायरेक्ट उतरवायला? बिलकुल नाही. बरोबर. बसनं जात आहे, प्रोसेस थ्रू जावं लागेल. तुम्हाला 1 बाय 1 प्रॉपर प्रोसेस घ्यावं लागेल. लक्षात घ्या, 1 बाय 1 प्रोसेस घ्यावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा अमरावती, नंतर अजून एक गाव, नंतर अजून दुसरं, नंतर अजून तिसरं, अजून नंतर. ओके, सो नेक्स्ट अजून, आणि 7 स्टॉप आहे माझा पुणे. बरोबर. म्हणजे हे सर्व मी फ्लो मध्ये जाताना ते ह्या फ्लो मधनं जाताना मला काय लक्षात येतंय की मी फर्स्ट, सेकंड, थर्ड,
4th 5th 6th 7th थ्रू असं जायला पाहिजे. बरोबर आहे. यामधलं कोणती गोष्ट स्किप करता येणार नाही, कारण रूट मिस होईल. याच्यातली जर एखादी गोष्ट स्किप केली तर रूट मिस होईल. आता आपण आरपी स्टडी करतोय, तर आरपी पण त्याच पद्धतीने स्टडी करायला पाहिजे होता. म्हणजे जसा की सेक्शन 1 होता, बरोबर आहे. सेक्शन 1 2 3 4 5 6 12 13 14 आणि इकडे लास्टला 20 ला आपला आरपी संपेल. सेक्शन नंबर 20 ला आपला आरपी संपेल. बरोबर आहे. आता याला सुद्धा ज्या वेळेला प्रिपेअर करायला पाहिजे होतं, त्यावेळेला त्याला परफेक्ट प्रिपेअर केला पाहिजे. जसं की इथं त्यांनी म्हटलं इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन. बरोबर आहे. इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन. इथे काय केली? बॉडी फॉर्म केली. बरोबर आहे. इथे काय फॉर्म केलं? बोर्ड किंवा ती बॉडी फॉर्म केली. मग प्रॉपर पद्धतीने यायला पाहिजे होतं. आता सेक्शन नंबर 13 जर का तुम्ही वाचला तर तुमच्या काय लक्षात येतं ते बघा. थोडं प्रॉपर वाचा. सेक्शन नंबर 13 बघा काय म्हणतात. सेक्शन नंबर 13 काय म्हणतात? सर्वे ऑफ रिजन अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लान. डायरेक्ट काय बोलतात? डायरेक्ट रिजनल प्लान तयार करा म्हणतात. काय बोलतात? डायरेक्ट रिजनल प्लान तयार करा. मला काय वाटतं, मला असं वाटत होतं की इथे काय पाहिजे होतं, म्हणजे पाहिजे होतं मी असं म्हणणार नाही, कारण तो ऍक्ट आहे, त्याला चॅलेंज करण्याची ताकद माझ्यात नाहीये. पण जर काय असं असतं तर जेवायला बरं झालं असतं, म्हणजे या प्रोसेस मधनं जाता आलं असतं की सुरुवातीला जर का त्यांनी ड्राफ्ट घेतला असता, मग त्याला पब्लिश केला असता, त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन आले असते, त्या सजेशन ऑब्जेक्शनला मी मॉडिफाईड केलं असतं आणि मग लास्टला आरपी बनवला असता. बरोबर आहे का? हे पटतंय का? हे पटत आहे का? क्लिअर सांगा. आता काय म्हणतायत? सर्वे ऑफ रिजनल प्लान अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लान. डायरेक्ट सर्वे ऑफ रिजन अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लान. डायरेक्ट इथेच रिजनल प्लान तयार करायचं. आणि सेक्शन नंबर 10 मध्ये काय सांगितलं होतं त्यांनी? सेक्शन नंबर 10 मध्ये काय सांगितलं होतं बघा. सेक्शन नंबर 10 मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की पब्लिकेशन फॉर द पर्पज हिअरिंग सजेशन अँड ऑब्जेक्शन रिसिव्ड आफ्टर द पब्लिकेशन ऑफ ड्राफ्ट रिजनल प्लान अंडर द सेक्शन 16 असं बोलले होते. म्हणजे सेक्शन नंबर 16 मध्ये ड्राफ्ट तयार करणार, त्याच्या आधी ते बोलतात की प्लान तयार करा. येस ऑर नो? मी शिकवणार असंच आहे, फक्त एक सांगितलं तुम्हाला. तुम्हा लोकांसोबत मी डिस्कस करतोय की हे तुम्हाला पटतंय का? दॅट्स इट. बघा, आपण गोथ्रू असंच जाणार आहे. सेक्शन नंबर असंच जाणार आहे, याला काय आपण चेंज करणार नाही. बरोबर आहे. सो लेट्स सी. चला, सर्वे ऑफ रिजन. बघा, सर्वे करताना काय केस असतात व्यवस्थित समजून घ्या. मी काय करतोय? सर्वे करतोय. त्यावेळेला सर्वे करताना काय काय कंडिशन आहे? मला सर्वे करायचं आहे. सर्वे करताना काय केलं जाईल? नॉर्मली सर्वे केला जातो. सर्वे करताना सगळा डाटा हा कलेक्ट केला जातो. हा कलेक्ट केला जातो आणि जो काही डाटा कलेक्ट केला असेल त्याच्यावरनं काय फॉर्म करतात? ELU फॉर्म करतात. लक्षात घ्या, काय फॉर्म करतात? ELU मीन्स एक्झिस्टिंग लँड यूज. ओके. तर ELU चा जो मॅप आहे तो तयार करतात, किंवा प्लस अदर मॅप्स जर काही गरज असेल तर ते पण मॅप्स तयार करतात. बरोबर आहे. ते पण मॅप्स तयार करतात, जसं की रूट असतील किंवा ट्रान्सपोर्टेशनचे जे काही मॅप्स असतील, ट्रान्सपोर्टचे काही मॅप असतील, जसं की रोड असेल, रेल असेल, किंवा अजून बाकीचे जे काही असतील, तर अशा पद्धतीचे काही मॅप्स तयार केले जातात. वॉटर बॉडीजचे मॅप असू शकतात. वॉटर बॉडीजच्या केसमध्ये मग आर्टिफिशियल, नॅचरल दोन्ही मॅप्स असू शकतात त्या रिजन मध्ये येणारे. अशा संबंधित जो काही डाटा तो आहे तो तयार केला जातो किंवा कलेक्ट केला जातो. हा जो काही डाटा कलेक्ट केला जातो यावरनं ELU प्रिपेअर केला जातो. सोबतच आता या कंडिशन मध्ये काय म्हणतात प्रॉपर समजून घ्या. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट अँड द रूल
regulations made thereunder, regional board shall with view to securing the plan development and use of land in a region to carry out a survey thereof. नॉर्मली काय, तिथली जी जमीन आहे त्याचा प्रॉपर पद्धतीने यूज करून, जी काही तिथे अवेलेबल लँड आहे त्याचा प्रॉपर पद्धतीने यूज करून त्याला परफेक्टली डिझाईन करून त्याच्या संदर्भातला जो प्लॅन तयार केला जातो किंवा सर्वे तयार केला जातो, आणि त्यानुसार पुढे काय म्हणतात, कॅरी आउट अ सर्वे thereof, prepare an existing land use map thereof and other map as are necessary for the purpose of preparing the regional plan, and shall within such a time period as such government may from time to time determine in this behalf, prepare a report of the survey, prepare the regional plan and such other documents, map and information as the regional board may be deemed to fit for illustrating or explaining the provision of the regional plan. लक्षात घ्या काय म्हणतात, सिंपल आहे. काय म्हणतायत ते की सर्वेवरनं डाटा कलेक्ट करणार, त्याच्यावरनं ईएलयू बनवणार, अदर मॅप्स बनवणार जर का रिक्वायर्ड असतील तर, म्हणजे सपोज टू बी अदर मॅपच्या फॉर्मॅटमध्ये हे येतील, प्लस और जर का एखादा मिलिटरी झोन असेल किंवा कॅन्टोनमेंट झोन असेल, जर का एखादा कॅन्टोनमेंट झोन असेल तर मग अशा पद्धतीने कॅन्टोनमेंट झोन किंवा मिलिटरी झोन जर असतील तर त्या पद्धतीचा जो मॅप आहे त्याला वेगळा मॅप दाखवावा लागेल तो. सो अशा पद्धतीने नंबर ऑफ मॅप्स तयार करून आणि त्यामध्ये प्लस पीएलयू ऍड करून, पीएलयू मॅप ऍड करून, पीएलयू म्हणजेच काय, प्रपोज्ड लँड यूज मॅप त्यामध्ये ऍड करून एक फायनल जो तयार केला जातो त्यालाच बोलतात रिजनल प्लान. त्यालाच काय बोलतात, रिजनल प्लान. लक्षात आलं? म्हणजेच काय, आता हा रिजनल प्लान एवढ्या सगळ्या गोष्टी तयार करताना स्टेट गव्हर्नमेंट काय करतं लक्षात घ्या. स्टेट गव्हर्नमेंट काय करतं, एक स्पेसिफाईड टाइम देतं. एक्झॅक्टली किती देतं ते दिले नाहीये, लक्षात घ्या. एक स्पेसिफाईड टाइम देतं किंवा प्लस एक्स्ट्रा टाइम सुद्धा वाढवून देतात, टाइम टू टाइम एक्स्ट्रा टाइम सुद्धा वाढवून देतात. लक्षात घ्या, प्रॉपर समजून घ्या की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कुठपर्यंत करायच्या आहे, ईएलयू मॅप, अदर मॅप, सर्वे, पीएलयू, प्रपोज जे काही आहे, हे जे येलो कलर मध्ये दिसतंय हे कुठपर्यंत करायचंय तुम्हाला, दिलेल्या स्पेसिफाईड टाइम मध्ये. और जर का टाइम टू टाइम काही टाइम एक्स्ट्रा वाढवून देत असेल, प्रत्येक वेळेला जर का काही टाइम एक्स्ट्रा वाढवून देत असेल, म्हणजे त्यांनी स्पेसिफाईड टाइम दिला होता काहीतरी, मी एक्झॅक्टली सांगत नाही कारण काय होतं की मग तुम्ही तेच डोक्यात भरून ठेवता, एवढा टाइम असतो, त्यामुळे मी काय बोलणार नाही तसं. सो गव्हर्नमेंटने एक टाइम पिरियड दिलाय आणि त्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला एवढं संपवायचं होतं. पण काय झालं, काहीतरी प्रॉब्लेम्समुळे, रिजन मोठा असेल किंवा काहीतरी इश्यूज असतील, काही नॅचरल कॅलॅमिटी झाले असतील किंवा काही प्रॉब्लेममुळे तो त्या टाइम मध्ये झालेला नाही. पुन्हा काय करतं आरपीबी, स्टेट गव्हर्नमेंटनं पुन्हा काही टाइम वाढवून घेतं, म्हणून मग त्याला मी एक्स्ट्रा टाइम म्हणतो. लक्षात आलं? त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये हा रिजनल प्लान तयार करावा लागतो. आता हा रिजनल प्लान तयार केला त्यावेळेला आरपीबी काय करणार, संबंधित डाटा, कोणता मॅप आहे, काही डॉक्युमेंट्स आहे, त्यामध्ये काही डॉक्युमेंट्स मध्ये काही इम्पॉर्टंट प्लान्स असतील, हा सर्व डाटा आरपीबी काय करतं, हा सर्व डाटा स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवतं फॉर द प्रोव्हिजन ऑफ आरपी रिजनल प्लान. लक्षात आलं का?
डोंट वरी, कन्फ्युज झालाय काही इश्यू नाही, प्रॉपर पुन्हा सांगतो, हे समजणं फार महत्वाचं आहे. ओके, बघा काय होतं, आपल्याला रिजनल प्लॅन प्रिपेअर करायचा आहे. काय करायचं आहे? रिजनल प्लॅन प्रिपेअर करायचा आहे. सुरुवातीला काय करणार, गव्हर्नमेंट किंवा ते आरपीबी स्टेट गव्हर्नमेंटने सांगितलं की रिजनल प्लॅन एरियात प्रिपेअर करायचा आहे. हे आपण ऑलरेडी स्टडी करत आहे मागच्या 2 दिवसपासून. आज आपल्याला रिजनल प्लॅनला हात लावायचा आहे, एक्झॅक्टली हात लावायचा आहे. ओके, म्हणजे आपण आता एक्झॅक्ट प्रोसेस मध्ये आलो. ऑलरेडी आपण काय केला होता, सर्वे केला होता, ईएलयू प्रिपेअर केला होता, बरोबर आहे. मग मी काय करणार, या अंतर्गत मी काय करतो, सुरुवातीला सिंपल आहे, सर्वे करतो, बरोबर. सुरुवातीला मी काय करणार, सर्वे कॅरीड आउट करणार. या सर्वे मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी यायला पाहिजे रे, या सर्वे मध्ये काय काय यायला पाहिजे, मी काय करणार, डाटा कलेक्ट करणार, त्याच्यावर रिपोर्ट प्रिपेअर करणार, त्याच्यावर काय तयार करणार, रिपोर्ट प्रिपेअर करणार. या सर्वच्या बेसिसवर ह्या ज्या काही मी गोष्टी केल्या आहे याच्यावरनं मी काय करेल, एक ईएलयू मॅप तयार करेल, बरोबर आहे. प्लस मी काय केलं, सगळ्यात सुरुवातीला सर्वे केला, डाटा कलेक्ट केला, त्याच्यावर रिपोर्ट प्रिपेअर केले, काही मॅप तयार केले, त्यावरनं मी या रिपोर्ट्स वरनं वगैरे एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार केला. एक्झिस्टिंग लँड यूज म्हणजे काय, हा रिजन होता बघा, हा रिजन आहे, हा तो रिजन होता. या रिजन मध्ये काय झालं, हा जो एरिया होता हा कुणासाठी दिला होता, रेसिडेन्शियल साठी दिला होता. हा जो एरिया आहे हा कुणासाठी दिलाय, हा कमर्शियल वाल्यांसाठी दिला होता. हा इकडे तुम्हाला इंडस्ट्रियल झोन म्हणून दाखवलेलं होतं, बरोबर आहे का, इंडस्ट्रियल झोन म्हणून दाखवलं होतं. हा इथनं एक रोड चाललेला आहे, एक हायवे किंवा एक रोड चाललेला असेल. आता मला इथं काय करायचंय, एवढा होता. आता यामध्ये काय झालं, काही एरिया ऍड झाला किंवा याच्यातनं काही एरिया काढून टाकला, एखाद्या रिजन मधला एरिया काढून टाकला किंवा ऍड केला, किंवा तिथे रूट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम जी आहे तिला इस्टॅब्लिश करायचं असेल, वॉटर सप्लाय असू शकतात किंवा वॉटर बॉडीजचं काम असेल, काहीतरी काम असेल ज्याला आपल्याला या आरपी मध्ये मॉडिफाईड करायचंय. मग काय असेल की हा रेसिडेन्शियल, हा कमर्शियल, हा इंडस्ट्रियल, हा जो सगळा पार्ट आहे हा एक्झिस्टन्स मध्ये आहे, ऍग्री करता, हा पार्ट एक्झिस्टन्स मध्ये आहे आत्ताच्या केसमध्ये. मग हा कुठे जाईल, ईएलयू मध्ये, कुठे जाईल, ईएलयू मध्ये, बरोबर. प्लस काही एक्स्ट्रा पण मला त्यात ऍड करायचंय, त्याला बोलतो मी अदर मॅप. त्याला काय बोलणार मी, अदर मॅप. लक्षात घ्या. आता अदर मॅप कोणते कोणते असतील, सपोज इथे एखादी वॉटर बॉडीज असेल, वॉटर बॉडीज मे बी नॅचरल, आर्टिफिशियल, ट्रान्सपोर्ट रूट असू शकतो, एक्स्ट्रा ट्रान्सपोर्ट रूटच्या केसमध्ये रोड असतील, हायवे असतील, रेल्वे असतील, हे रूट मी ऍड केले, किंवा कॅन्टोन्मेंट झोन असेल, असतील, ऍग्री करता, हे सगळे असू शकते. तर त्याच्या संदर्भातला मी एक्स्ट्रा मॅप जे होते ते पण ऍड केले. क्लिअर आहे, यस ऑर नो. सोबत आता मला प्लस इथे काही पीएलयू ऍड करायचे, प्रपोज लँड यूज. मी काय केलं, इथे एक जागा प्रपोज केली, बघा मी व्हाईट पेनने करतोय, प्रपोज केली ओपन स्पेस म्हणून, ही ओपन स्पेस म्हणून इकडे प्रपोज केली, बरोबर आहे. हा जो रोड होता जो की छोटा होता याला मी मोठा म्हणून वाइडनिंग करून ठेवलाय, यासाठी जे काही रिझर्वेशन असेल ते पण मी इथे टाकून ठेवलेले आहेत. सो हा झाला पीएलयू मॅप. हा पीएलयू जो आहे तो एक्झिस्टन्स मध्ये आहे का, सगळ्यात समजून घ्या परफेक्टली. जो ईएलयू एक्झिस्टन्स मध्ये होता तो पीएलयू एक्झिस्टन्स मध्ये आहे का, नाही, तो पीएलयू एक्झिस्टन्स मध्ये नाहीये. त्यामुळे
हा तुम्हाला प्रपोज्ड आहे, हा प्रपोज्ड आहे, ती जागा रिझर्व करून ठेवलेली आहे, ती जागा तिथे थांबवून ठेवलेली आहे. लक्षात येत आहे? लक्षात येत आहे? मग हा प्रपोज्ड आहे. या सर्वांवरून काय तयार करेल? एक रिजनल प्लान तयार करेल. एक रिजनल प्लान तयार करेल. आता या सर्व गोष्टी ज्या आहे म्हणजे सर्वे, ईएलयू आणि पीएलयू, या ज्या सर्व गोष्टी तुम्हाला दिसत आहेत ह्या एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये व्हायला पाहिजे. आणि तो टाइम पिरियड कोण डिसाईड करतं? स्टेट गव्हर्नमेंट. कोण डिसाईड करतं? स्टेट गव्हर्नमेंट. आता स्टेट गव्हर्नमेंटने एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये ह्या गोष्टी करायला सांगितल्या. एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये या गोष्टी तुम्हाला करायला सांगितल्या, पण काहीतरी इश्यूमुळे, काहीतरी प्रॉब्लेम्समुळे, किंवा रिजन खूप मोठा आहे, ओके, हे नाही झालं, हे नाही झालं करणं. लक्षात आलं का? काहीतरी प्रॉब्लेममुळे त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये नाही झालं करणं. आरपीबी काय करणार? स्टेट गव्हर्नमेंटला सांगणार, वी नीड मोर एक्स्ट्रा टाइम. काय बोलतील? म्हणजे असं नाही म्हणत, त्यांना काय म्हणेल की त्यांना एक्स्ट्रा टाइम पाहिजेत. बरोबर आहे? गव्हर्नमेंटला वाटत असेल तर एक्स्ट्रा टाइम देईल, नाहीतर नाही देणार. ओके, गव्हर्नमेंटने काय एक्स्ट्रा टाइम दिला असेल तर त्यामध्ये त्यांना ही सर्व प्रोसिजर कम्प्लीट करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, मी असं म्हणेल, म्हणून मी म्हटलंय की स्पेसिफाईड टाइम पिरियड प्लस झालं तर बरंच आहे. जर का या स्पेसिफाईड टाइम पिरियड मध्ये झालं तर बरंच आहे, नाही होत असेल एक्स्ट्रा टाइम द्या. एक्स्ट्रा टाइम त्यामध्ये करणं गरजेचं आहे. एकदा हे झालं, रिजनल प्लान प्रिपेअर झाला, आरपीबी काय करणार? या रिजनल प्लानला आरपीबी काय करणार? विथ डाटा, मॅप्स, प्लान्स आणि अजून काही असेल नसेल ते, हे सगळं घेऊन स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करणार. आता समजलंय का? आता समजलंय का? प्लीज सांगा. सगळेजण प्लीज. पुन्हा आपण ना एकदा बघणार आहे, ईएलयू आणि पीएलयू पुन्हा एकदा बघणार आहे. ऑलरेडी आपण सांगितलेलं होतं, पुन्हा एकदा बघणार आहे, डोंट वरी. ईएलयू पीएलयू पुन्हा बघणार. कसा रीड करायचा, ईएलयू कोणता ओळखायचा, पीएलयू कसा रीड करायचा, त्याच्या संदर्भातला एक ऍप मध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, पण तरी मी तुम्हाला समजून सांगेल अजून एकदा. वेबसाईट थोडी लो चालू आहे, परफेक्ट होत नाहीये काम, त्याच्यामुळे तो राहू दिला, पण त्या संदर्भात एक रेकॉर्डेड व्हिडिओ टाकलेला आहे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? चलो, गुड टू गो. नेक्स्ट बघा, सांगा मग पटकन. टू प्रिपेअर अ रिजनल प्लान, फर्स्ट एमसीक्यू. आशिष बघा, आशिष म्हणतोय की ऑब्जेक्शन आणि सजेशनसाठी ठेवावं लागेल. नाही आशिष, ते पुढची प्रोसेस आहे. म्हणून मी काय म्हटलं होतं, म्हणून मी तुम्हाला समजून सांगितलं आधी की काय आहे ही प्रोसेस. हे आधी आहे, बाकीचं नंतर आहे. तुम्ही जे म्हणताय ते नंतर आहे, पुढे आहे. टेन्शन घेऊ नका. सेक्शन नंबर 16 मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. टू प्रिपेअर अ रिजनल प्लान, व्हॉट इज इम्पॉर्टंट? ईएलयू इज मस्ट. एक्झिस्टंट लँड यूज मॅप हा असणं गरजेचं आहे. विदाउट एक्झिस्टंट लँड यूज मॅप तुम्ही आरपी प्रिपेअरच करू शकत नाही. लक्षात आलं? सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके, नेक्स्ट. सेक्शन नंबर ऑफ 13 MRTP ऍक्ट डील्स विथ. सेक्शन नंबर 13 आत्ता जो आपण घेतला तो कशासोबत डील करतो? इट डील्स विथ ओके,
चलो आगे बढ़ते हैं. गुड. कोणासाठी संदर्भ आहे? रिजनल प्लान अँड प्रिपरेशन ऑफ सर्वे ऑफ रिजन अँड रिजनल प्लान. नेक्स्ट कंटेंट ऑफ रिजनल प्लान. कोणते कोणते कंटेंट्स आहेत रिजनल प्लानचे? ओके, कोणते कोणते कंटेंट्स आहेत रिजनल प्लानचे लक्षात घ्या. सेक्शन नंबर 14 हा पण एक खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा सेक्शन नंबर 14 विथ रिस्पेक्ट टू आरपी आणि डीपी ऑलमोस्ट सेम वाटतो. तुम्ही लक्षात घ्याल. काही दिवसांनी असं पण म्हणाल, अरे सर हे तर आपण तिकडे पण वाचलं होतं, हे तर आपण आरपी मध्ये पण केलं होतं. ओके, कंटेंट सेमच आहे, कारण आपण जे काम आरपी मध्ये करतो तेच डीपी मध्ये करतो. फक्त मी आधीच सांगितलं होतं प्रोसेस ऑफ प्लॅनिंग मध्ये की डिटेल्स ऑफ इन्फॉर्मेशन आरपी मधल्यापेक्षा डीपी मध्ये जास्त असतात. लक्षात आलं? आरपी मधल्यापेक्षा डीपी मध्ये खूप जास्त आपण इन्फॉर्मेशन जी आहे ती दाखवतो. बरोबर आहे? म्हणजे कंटेंट्स ऑलमोस्ट तुम्हाला बऱ्यापैकी सेम वाटतील. फक्त कन्फ्युज होऊ नका, सर हे तर तिथे पण होतं इकडे पण आहे, असं नाही. कंटेंट्स ऑफ आरपी आणि कंटेंट्स ऑफ डीपी आर ऑलमोस्ट सेम येतात. ऑलमोस्ट, नॉट अ परफेक्ट, 100% नाही म्हणत मी, ऑलमोस्ट बोलतो. ओके, फक्त काय डिटेल्स ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे ती डीपी मध्ये खूप जास्त आहे, आरपी मध्ये फार कमी आहे. क्लिअर? सो हा, चला बघा सेक्शन नंबर 14. सेक्शन नंबर 14 कंटेंट ऑफ रिजनल प्लान. बघा मित्रांनो, कंटेंट्स ऑफ रिजनल प्लान लक्षात घ्या. हा एक रिजन आहे मोठा, बरोबर आहे? हा एक रिजन आहे. मे बी पुन्हा मी नाव देणार अमरावतीच. अमरावती यासाठी कारण की मला इकडलं माहित आहे म्हणून. हा अमरावती रिजन आहे एवढा मोठा. आता हा रिजन ज्या वेळेला फॉर्मेशन केला त्यावेळेला ही होती अमरावती कॉर्पोरेशन, हे आहे एएमसी, बरोबर आहे? अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशन. इकडे कुठेतरी आहे, इकडे जे लोक इकडले आहेत त्यांना माहित असेल, इकडे आहे वरुड, इकडे आहे वरुड. ओके, त्याच्या बाजूला आहे इकडे मोर्शी. ओके, त्याच्यानंतर इकडे कुठेतरी एक गाव आहे, इकडे गाव असतील, हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव आहे. हा रिजन झाला होता. क्लिअर? आता काय झालं रे, तुम्हाला जिथे जिथे दिसतील हे काय आहे, हे कुठेतरी काउन्सिल असेल किंवा जे व्हाईट दिसतंय, जेवढं व्हाईट दिसतंय, लक्षात घ्या मी काय सांगतो आत्ता, जे व्हाईट दिसतंय ते काय एक्झिस्टन्स मध्ये आहे, एक्झिस्टन्स मध्ये आहे. आणि कुठने तरी बघा, मी पुन्हा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. थोडं काहीतरी वेगळं करतो. हे रोड्स आहेत सपोज टू बी. हे काय आहे? रोड आहेत. लक्षात घ्या, हे काय आहेत? रोड आहे. क्लिअर? आणि बाकीचा जो झोन आहे, हा येलो कलर जो तुम्हाला दिसतो, हा येलो कलर जो तुम्हाला दिसतो, हा कोण आहे? हा येलो जो कलर दिसतो तो कोण आहे? ऍग्री आहे, ऍग्रीकल्चर झोन आहे. बरोबर आहे का? एवढं समजलं? हा अमरावती रिजन आहे. यामध्ये हे गावं आहेत, काही काउन्सिल असतील, काही कॉर्पोरेशन असतील, काही नगर परिषद आहे, काही कॉर्पोरेशन आहे, काही छोटे छोटे गावं आहे, आणि हे मोठे मोठे रोड्स असतील किंवा रेल्वे असतील. आणि बाकीचा जो येलो येलो दिसतो तुम्हाला, मी डॅश डॅश लाईन वाला, हा बघा, हा जो दिसतोय हा काय आहे? हा पूर्णपणे हे काय आहे, जे तुम्हाला डार्क दिसतंय ते काय आहे? ऍग्रीकल्चर झोन आहे. एवढं समजलं का? पटकन सांगा. हे एक्झिस्टन्स मध्ये आहे, हे एक्झिस्टन्स मध्ये आहे सध्या अस्तित्वात. यस, हे सध्या आहे. ईएलयू मध्ये येणार, हे ईएलयू मध्ये येणार 100%. हे ईएलयू मध्ये येणार. ओके, आता काय झालं इथे ना, हा एक येलो झोन होता, हा एक येलो झोन होता एवढा. हा याला काय केलं, याला काय केलं? चेंज केला.
याला काय केलं, चेंज केला. बघा, आय होप तुम्हाला दिसत असेल, व्यवस्थित समजून घ्या. याला काय केलं मी, चेंज केला. आता बघा, जो आधी येलो होता तो आता मी अशा पद्धतीने केला. मी काय केलं, याला मी येलो मधनं, सॉरी, हा जो होता ग्रीन झोन होता, हा जो ग्रीन झोन होता, हा जो ग्रीन झोन आहे, म्हणजेच कोण होता, ऍग्री होता, ऍग्रीकल्चर झोन होता, त्याला मी काय केलं, येलो मध्ये कन्वर्ट केलं. काय केलं, येलो मध्ये कन्वर्ट केलं. समजलंय का, समजत आहे का? या पर्टिक्युलर एरियाला मी काय केलं, येलो मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे आता हा पण एरिया रेसिडेन्शियलच्या केसमध्ये येणार, हा पण एरिया रेसिडेन्शियलच्या केसमध्ये येणार. मग सर्वे करताना तुम्हाला जर का हा डाटा तुम्हाला दाखवायचा असेल तर हा तुम्हाला ग्रीन झोन मधून येलो झोन मध्ये कन्वर्ट झालाय, तर सर्वे रिपोर्ट प्रिपेअर करताना या गोष्टी सुद्धा दाखवणे गरजेचे आहे की इथे एवढं ग्रीन झोन होतं ते येलो झोन मध्ये कन्वर्ट करण्यात आलं, किंवा इकडे लेआउट टाकण्यात आलं, इकडे रोड जास्त वाढवला, तुम्हाला इकडे वॉटर बॉडीज फॉर्म असतील तर त्याची जी काही वाइडनिंग असेल ती वाढवण्यात आली. ह्या सर्व गोष्टी पीएलयू मध्ये दाखवणं गरजेचं आहे. किंवा त्यासाठी जर का रिझर्वेशन सोडले असतील, हा रोड आहे, हा रोड एवढा, पण हा रोड न पुढे चालून मला मोठा पाहिजे, हा जो रोड आहे हा एवढाच आहे, पण काय होतंय, हा मेन रोड आहे, याला आज नाही उद्या 15, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी तुम्हाला याला थोडं वाईड करावंच लागेल, बरोबर आहे, त्याची विड्थ वाढवावी लागेल. मग त्याच्यासाठी तुम्हाला जागा ऑलरेडी सोडावी लागेल. ऑब्व्हियसली जर का जागा सोडली नाही तर लोकांच्या घरात रोड नेल का, जमीन ऍक्वायर करायला का, नाही. त्यामुळे ती आधी तुम्हाला फ्युचरमध्ये ते प्रपोज करून ठेवावं लागेल. हे ईएलयू मध्ये आहे, हे कशात आहे, ईएलयू मध्ये आहे. पण याच्या संदर्भात आता बघा, जो हा डार्क पट्टा दिसतो बाहेर जाणारा थोडा, आणि इकडनं पण दोन्ही साईडनं, बरोबर आहे. आता जो ग्रीन बेल्ट दिसतो म्हणजे हा जो पोर्शन तुम्हाला दिसत आहे बघा, हा जो एवढा पोर्शन तुम्हाला दिसत आहे बाहेरचा, अरे हो की नाही, बघा हा जो पोर्शन तुम्हाला बाहेरचा दिसत आहे आणि इकडे हा जो दिसत आहे, म्हणजेच काय, आधी जो एवढा रोड होता हा एक्झिस्टन्स मध्ये होता, हा कुठे होता, एक्झिस्टन्स मध्ये होता. कलर 2 मिनिट मी पुन्हा चेंज करतो. हा एवढा जो रोड दिसतोय तो कुठे आहे, एक्झिस्टन्स मध्ये आहे, यस ऑर नो. पण आपण काय केलं, आता याला एवढा वाढवलाय, हा प्रपोज केलाय. ही जी जागा दिसतोय तुम्हाला इकडले दोन्ही साईडला, ही मी ऑलरेडी रिझर्व करून ठेवली आहे किंवा तिला थांबून ठेवलं होतं, यस ऑर नो. हा डिफरन्स असतो ईएलयू आणि पीएलयू मधला, हा डिफरन्स असतो ईएलयू आणि पीएलयू मधला. समजलंय, समजलंय का, की पुन्हा एक्सप्लेन करू, पटकन सांगा. द डिफरन्स बिटवीन द ईएलयू अँड पीएलयू, कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी काय केलंय, पुन्हा एक्सप्लेन केलं, की पुन्हा एक्सप्लेन करू, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ईएलयू अँड पीएलयू. यस, क्लियर, ओके, चलो ठीक आहे ना. आपण बघत होतो कंटेंट्स, तर कंटेंट्स मध्ये काय आहे बघा प्रॉपरली, कंटेंट्स मध्ये काय, कंटेंट्स मध्ये काय आहे ते लक्षात घ्या. अलोकेशन ऑफ लँड फॉर अ डिफरंट युजेस. बघा कंटेंट्स बघताना बघा की नॉर्मली रिजनल प्लॅन मध्ये काय काय यायला पाहिजे, रिजनल प्लॅनचे काय काय कोणते कोणते कंटेंट्स आहेत ते बघा. अलोकेशन ऑफ लँड फॉर अ डिफरंट युजेस, general distribution and general location of land, and the extent to which the land may be used for the residential, industrial, agriculture
or as a forest or for the mineral exploitation. बरोबर आहे. म्हणजेच काय, ज्या वेळेला आपण रिजनल प्लॅन प्रिपेअर करू त्यावेळेला आपल्याला काय करायचंय की हे जे काही लँड युजेस आहे रेसिडेन्शियल इंडस्ट्रियल किंवा जे झोनिंग आहे ते परफेक्ट घ्यायचे. फर्स्ट थिंग, हा फर्स्ट कंटेंट. सेकंड, रिझर्वेशन सोडायचे आहेत. रिझर्वेशन ऑफ एरियाज फॉर ओपन स्पेस, गार्डन्स, रिक्रिएशन, झूलॉजिकल गार्डन्स, नेचर रिझर्व, अॅनिमल सँक्च्युरीज, डेअरीज, हेल्थ रिस्टोर्स, यासाठी तुम्हाला रिझर्वेशन रिजनल प्लॅनच्या अंतर्गत द्यायला गरजेचे आहे. बरोबर आहे. इथे तुम्हाला रिजनल प्लॅनच्या अंतर्गत तुम्हाला तिथे रिझर्वेशन द्यायचे आहे. म्हणजे या गोष्टी सुद्धा तिथे ऍड करायच्या. नेक्स्ट, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन सच ॲज रोडवे, हायवे, रेल्वे, वॉटरवेज, कॅनॉल्स, एअरपोर्ट, इन्क्लुडिंग देअर डेव्हलपमेंट. आता इन्क्लुडिंग देअर डेव्हलपमेंटचा विचार काय असतो बघा. इन्क्लुडिंग देअर डेव्हलपमेंटचा काय कंडिशन आहे ते लक्षात घ्या. सपोज टू बी एखादा रोड आहे बघा, प्रॉपर समजून घ्या. सपोज हा हायवे आहे, लक्षात आलं. हायवे आहे. तर ज्या वेळेला हा हायवे तयार होईल त्यावेळेला जमिनी अशा पद्धतीने अक्वायर करा की इथनं थोडा पार्ट इकडे आणि इथनं थोडा पार्ट इकडे हा आपल्याकडे असायला पाहिजे आणि मग लोकांचे जे काही जमिनी असतील ते इकडे असतील. म्हणजे इन्क्लुडिंग देअर डेव्हलपमेंटचा विचार कसा केला जाईल. इन केस, ही आजची गोष्ट आहे 2024 ची. इन केस जर का 2034 मध्ये या हायवेवर ट्रॅफिक वाढलं आणि जर का मला रोड वाइडनिंग करायची गरज पडली तर माझ्याकडे ऑलरेडी आहे ना रे रिझर्व करून ठेवलेला, माझ्याकडे ऑलरेडी प्रपोज आहे लँड हायवेसाठी. मी काय करेल, पुन्हा ही जी लँड आहे इथपर्यंत वाढून घेईल माझा प्रपोज रोड. यस ऑर नो. सो इन्क्लुडिंग देअर डेव्हलपमेंट म्हणजे त्यांच्या फ्युचर डेव्हलपमेंटसाठी तिथेच तुम्ही प्रोग्रेस करून ठेवा, प्रोसेस करून ठेवा. क्लिअर. नाव वॉटर सप्लाय, ड्रेनेज, सिवेज डिस्पोजल and other public utilities, amenities and service including electricity and gas. हा सुद्धा मेन पार्ट आहे आपल्या आरपीचा. ओके. त्यानंतर रिझर्वेशन ऑफ साइट फॉर न्यू टाउन्स. मी आधी सांगितलं बघा, रिझर्वेशन ऑफ साइट फॉर न्यू टाउन्स. बघा पुन्हा प्रॉपर समजून घ्या. आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे. हा पूर्ण एक रिजन आहे. सगळीकडे जागा देण्यात आली आणि ही जी एक जागा आहे ही ऑलरेडी रिझर्व आहे. ही रिझर्व आहे कोणासाठी, न्यू टाउन साठी किंवा टीपीएस म्हणजे आयटीपी साठी, कशासाठी तरी साठी ही काय आहे रिझर्व करून ठेवलेली आहे. म्हणजे ऑलरेडी हा एक रिजन आहे. मे बी सातारा म्हणूया. सातारा यामधला हा जो पार्ट आहे सातारा डिस्ट्रिक्टचा, हा तर ऑलरेडी काढून टाकलेला पार्ट आहे. का बरं काढून टाकला असेल मी याला, सातारा डिस्ट्रिक्ट म्हणतोय म्हणजे का बरं काढला असेल याला. हा कोणाचा पार्ट आहे, महाबळेश्वर आणि पंचगाणीचा. बरोबर आहे, महाबळेश्वर आणि पंचगाणीचा. ओके. 2 मिनिट. स्केलवर नका येऊ रे. हे बघा इम्पॉर्टंट आहे. हे बघा पहिल्यांदा हे स्केल वगैरे जे आहेत ना हे बिलकुल फालतू आहे. एकदम इझिली क्लिअर करून देईल. डोंट वरी. उद्यापर्यंत फक्त थांबा. तुमचं सगळं आरपीचा सगळ्या गोष्टी त्याच्यावरची टेस्ट वगैरे सगळं करून देणार. पण हे समजून घ्या महत्वाचं. ओके. सातारा डिस्ट्रिक्टचा आहे. सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये काय झालं की हा जो पूर्ण एरिया आहे हा ESZ आहे, इको सेन्सिटिव्ह झोन आहे. त्यामुळे याचा तर पूर्ण आरपीच वेगळा आहे ना, त्याचा पूर्ण आरपीच वेगळा आहे. म्हणून हा भाग आधीच काढून टाकलेला आहे. आणि इकडे सातारा म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, त्याच्यानंतर इकडे अजून कोणतं तरी एखादं गाव असेल, मला माहित नाही तिकडले नावं, किंवा इकडे अजून एखादा आहे, इकडे आहे. इथनं हायवे चालला, इथे ओपन स्पेस आहे. हा बाकीचा जो एरिया दिसतोय हा कशासाठी रिझर्व आहे, हा ग्रीन झोन म्हणून एरिया आहे. त्यातच एक जागा ऑलरेडी रिझर्व करून ठेवलेली आहे न्यू टाउन साठी. लक्षात आलं.
So reservation of site, new towns, industrial estate, and any other large scale development or a project which is required to be undertaken for proper development of region or new town. किंवा जसं आता मला म्हणायचं आहे की आय थिंक कर्जत एरियामध्ये MLA जे आहेत रोहित पवार हे तिथल्या MIDCचा मुद्दा धरून आहे. ऍग्री करता? बघा मला तिकडे जायचं नाहीये पॉलिटिक्स मध्ये, फक्त सांगतोय बरोबर आहे. कर्जत जामखेड विधान किंवा त्या मतदारसंघात MIDC साठी एक मागत आहे. मग MIDC मागत आहे तर ऑलरेडी तिकडे एक इंडस्ट्रियल तिथे जर काही MIDC आली तर त्या रिजनचाच ग्रोथ होणार आहे, त्या रिजनचा ग्रोथ होणार आहे. त्यामुळे मग अशा जागा किंवा लार्ज स्पेस रिझर्व करून ठेवायची जेणेकरून त्या रिजनचा डेव्हलपमेंट करता येईल, म्हणजे मग ऑलरेडी लक्षात घ्या जर का तिथे MIDC आली तर तिथे ऑलरेडीच ती जागा रिझर्व असेल किंवा तिथल्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तो इंडस्ट्रियल एरिया ऑलरेडी तिथे प्रपोज करून ठेवलेला होता असेल आणि तिथंच ती येईल. क्लिअर आहे? म्हणजे काय होईल, अशी पण जागा रिझर्व करून ठेवा जेणेकरून त्या पर्टिक्युलर एरियाचा किंवा रिजनचा डेव्हलपमेंट करता येईल किंवा डेव्हलपमेंट होईल. बघा केतन बोलतोय सर न्यू टाउन्स रिझर्वेशन ऑफ लँड पोटेन्शियल नुसार असतो की कंपल्सरी? डिपेंड अपॉन द रिक्वायरमेंट. आता बघा की जर का आपण जसं बघितलं होतं की सॅटेलाइट टाउन जे बघितलं होतं, जर का तशा पद्धतीची जर का गरज येत असेल, मुंबई पुणे जागा संपली बरोबर आहे, हॉरिझॉन्टल ग्रोथला जागाच नाही, तर त्या केसमध्ये मग मुंबईच्या जवळ किंवा पुण्याच्या बाहेर नियर टू द हायवे एखादी नवीन टाउन्स तुम्ही उभं करू शकता. तशा संदर्भात तिथे रिझर्वेशन पुटअप केल्या जातील किंवा नवीन RP मध्ये तशा संदर्भात तिथे प्रपोज केलं जातं. पण प्रत्येकच ठिकाणी गरज असते, कंपल्सरी असते असं नाही. डिपेंड अपॉन द रिक्वायरमेंट. आता फॉर एन एक्झाम्पल अमरावतीचं एक्झाम्पल घेतलं, सातारा घ्या, कोल्हापूर घ्या, सांगली घ्या, बरोबर आहे. इथे कशाला गरज आहे? ऑलरेडी बल्क ऑफ लँड अवेलेबल आहे सध्या तरी. प्रत्येकाच वेळेला न्यू टाउनची गरज आहे का? नाही. पण जिथे गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, एका लिमिट पर्यंत एका पर्टिक्युलर एक्सटेंट पर्यंत ती सिटी पोहोचलेली आहे, तर तिथे मग तुम्हाला काय करावं लागेल, तिथे तुम्हाला न्यू टाउन सारख्या प्रपोज करावं लागतील किंवा त्यांच्यासाठी लागणारे रिझर्वेशन तिथे प्रपोज करावं लागेल. ओके, आता तुम्ही विचार करा वेदर इट इज पोटेन्शियल और कंपल्सरी. आन्सर मी दिलाय. क्लिअर? प्लॅनर म्हणून थोडा विचार करा सगळे लोक. चलो नेक्स्ट, प्रिझर्वेशन अँड कॉन्झर्वेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एरियाज, नॅचरल सिनरीज असू देत, फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ, नॅचरल रिसोर्सेस अँड लँडस्केपिंग, यांचे तुम्हाला प्रिझर्वेशन पण करायचंय, कन्झर्वेशन पण करायचंय आणि डेव्हलपमेंट करायचंय. लँडस्केपिंग सारखा एरिया असेल डेव्हलपमेंट करा, बरोबर आहे. नॅचरल सिनरी असेल त्याचं प्रिझर्वेशन प्लस डेव्हलपमेंट करा जेणेकरून टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू बघता येईल. येस ऑर नो? तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट हे सुद्धा RPच्या अंतर्गत येतं. नेक्स्ट बघितलं होतं प्रिझर्वेशन ऑफ ऑब्जेक्ट्स, फीचर्स, स्ट्रक्चर्स, प्लेसेस, हिस्टोरिकल, नॅचरल, आर्किटेक्चरल और सायंटिफिक इंटरेस्ट अँड एज्युकेशनल व्हॅल्यूज असणाऱ्या सुद्धा तुम्हाला काय करायचंय यामध्ये RP मध्ये घ्यायचंय. फॉर एन एक्झाम्पल, पुण्याचा RP बनवताना शनिवारवाडा महत्वाचा आहे किंवा आजूबाजूला जे काही सिनरीज पॉइंट असतील, आजूबाजूला एज्युकेशनल व्हॅल्यूज असणारे पॉइंट असतील, यांचं सुद्धा तिथे तुम्हाला तेवढंच महत्व देणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट, एरियाज रिक्वायर्ड फॉर मिलिटरी अँड डिफेन्स पर्पजेस. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आधीच सांगून ठेवलं होतं की अमरावती रिजन मध्ये एक जागा प्रपोज करून ठेवा. मग RP बनवताना त्यांनी ऑलरेडी एक त्या डिफेन्स किंवा मिलिटरी झोन साठी एखादी जागा प्रिपेअर करून ठेवलेली असेल किंवा प्रपोज करून ठेवलेली असेल. ओके, हे पण डिपेंड करतं रिक्वायरमेंटवर किंवा कंडिशनवर. देन प्रिव्हेन्शन ऑफ इरोजन, प्रोव्हिजन ऑफ अफोस्टेशन, प्रोव्हिजन्स फॉर अफोर्टेशन, देन रिफॉरेस्टेशन, इम्प्रुव्हमेंट अँड रिडेव्हलपमेंट ऑफ वॉटर फ्रंट एरिया, रिव्हर अँड लेक्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे ऍड करायच्याच आहे किंवा त्याला पण बघायचं आहे. जसं की प्रिव्हेन्शन ऑफ इरोजन जे आहे ते प्रिव्हेंट करणं आहे.
नदींमध्ये नाल्यांमध्ये जे काही इरोजन होतं ते. त्यानंतर अफोस्टेशनला आपण काय म्हणतो ते शब्दशः मराठीत एक अर्थ आहे त्याचा खूप चांगला आहे की जंगल म्हणजे झाडे लावतात, झाडे लावण्यासाठी जी काही जागा सोडलेली असतात ना, जसं ते आपले एक सयाजी शिंदे जे हिरो आहेत, बरोबर आहे ना, अभिनेते जे आहे सयाजी शिंदे, तर अशी एक जागा रिझर्व करून ठेवली आहे अफोरेस्टेशनसाठी. त्याला म्हणजे काय, तिथे फक्त झाडे लावण्यासाठी किंवा ग्रीनरी. ओके, खाजगी जंगल नाही म्हणतात त्याला, ते खाजगी जंगल नसतं. खाजगी जंगल ना, प्रायव्हेट फॉरेस्ट नसतं ते. प्रायव्हेट फॉरेस्टच्या कंडिशन्सच वेगळ्या आहेत. वनीकरण बरोबर, वनीकरणाची जागा. ओके, जंगल वनीकरणाची जागा त्याला अफोरेस्टेशन म्हणतात. मग अशा प्रोव्हिजन सुद्धा तुम्हाला टाकून ठेवायचे. म्हणजे एक बघितलं होतं की एक माड रान सयाजी शिंदेने पूर्ण ग्रीन केलेलं आहे, असं ऐकलंय. बघितलं नाही मी, पण ऐकलंय, वाचलंय. सो एकट्याने म्हणजे त्यांच्या टीमने, बरोबर आहे. तर ती जागा त्याच्यासाठी ठेवली होती, अफोरेस्टेशनसाठी. ओके, कुठेही झाडं लावले नाही त्यासाठी ते रिझर्व होतं अफोरेस्टेशनसाठी. ओके, किंवा रिफॉरेस्टेशन, इम्प्रुव्हमेंट अँड रिडेव्हलपमेंट ऑफ वॉटरफ्रंट एरिया, रिव्हर अँड लेक, यांचं सुद्धा तुम्हाला डेव्हलपमेंट प्रोसेस बघावी लागते. म्हणजे आरपी मध्ये बघा आपण किती किती गोष्टींचं डेव्हलपमेंट बघतो. फक्त आरपी म्हणजे काय, रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल एवढंच होत नाही. आरपी म्हणजे फक्त एवढ्याच गोष्टी होत नाही. त्यामध्ये बघा, नेक्स्ट प्रपोजल फॉर इरिगेशन, वॉटर सप्लाय, हायड्रो इलेक्ट्रिक वर्क, फ्लड कंट्रोल, प्रिव्हेन्शन, रिव्हर पोल्युशन, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे विचार केला जातो. बरोबर आहे. आता एखाद्या ठिकाणी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट उभा करायचा आहे, ऑलरेडी त्याच्यासाठी जागा रिझर्व करून ठेवलेली असेल किंवा तशी प्रपोज केलेली असेल. नाणारची रिफायनरीज आहे, तर ती त्यासाठी ती जागा ठेवलेली होती. होईल नाही होईल ते नंतरचा पार्ट आहे. तिथे प्रपोज केलेला आहे, तिथे प्रपोज केलाय तो इंडस्ट्रियल एरिया, बरोबर आहे. सो अशा केसमध्ये त्याला पण तिथे ऍड केलं जातं. त्यानंतर प्रोव्हाइडिंग फॉर द रिलोकेशन ऑफ पॉप्युलेशन ऑर इंडस्ट्री फ्रॉम ओव्हर पॉप्युलेट इंडस्ट्रियल कंजेस्टेड एरिया. म्हणजे नॉर्मली काय होतं की लोकांचं पुन्हा पुनर्वसन करता आलं पाहिजे. जर का ओव्हर पॉप्युलेटेड एरिया असेल तर तिथलं पुनर्वसन पण करणं शक्य झालं पाहिजे. सो प्रोव्हाइडिंग फॉर द रिलोकेशन ऑफ पॉप्युलेशन ऑर इंडस्ट्री फ्रॉम द or populated and industrial congested area and indicating the density of population or the concentrated of industry to be allowed in any area. म्हणजेच काय, कोणत्या एखाद्या एरियामध्ये जी डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन आहे, इंडस्ट्रीची असू दे किंवा पॉप्युलेशनची असू दे, ही ऍज पर द कम्फर्ट असायला पाहिजे. लक्षात घ्या, ती ओव्हर पॉप्युलेटेड नसायला पाहिजे. मग अशा केसमध्ये जर का होत असेल एखाद्या एरियामध्ये, जर का आता तुम्हाला माहित आहे की एखादी इंडस्ट्रियल एरिया होता, तो फुल्ली डेव्हलप झालेला आहे, तिथे जागा नाही, ती लिमिट संपली. मग नवीन इंडस्ट्रीज जे येतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे जागा असायला पाहिजे. तिथेच जर का केलं तर ते ओव्हर इंडस्ट्रीज होतील, बरोबर आहे. त्या एरियासाठी त्या ओव्हर इंडस्ट्रीज होतील. मग असं नको व्हायला. लक्षात आलं का. त्या केसमध्ये आपल्याला पुढची कंडिशन बघायची आहे. नेक्स्ट, प्रोव्हिजन्स फॉर परमिशन्स टू बी granted for controlling and regulating the use and development of land within the jurisdiction of local authority of the collector. Okay, or the collector. अशा संदर्भात जर का एखादा एरिया किंवा हा पॉइंट मी पुढे एक्सप्लेन करतो, हा जो पॉइंट आहे ना, हा पुढे एक्सप्लेन करणार. इथपर्यंत समजलं का सांगा, क्लिअर आहे का, प्रत्येक गोष्ट सांगा क्लिअर आहे का. एक्झॅक्ट समजलं असेल तरच बोला हो, नाहीतर नाही. कंटेंट्स, हो हो बिलकुल. कंटेंट समजलं, त्याचं मिनिंग समजला सगळे लोक प्लीज. ओके, हा जो एक पॉइंट आहे तो राहू द्या, तो मी पुढच्या याच्यासोबत एक्सप्लेन करतो, कारण तिथे त्याचं रिलेशन लागतं. उगाच एक्सप्लेन करून काही फार अर्थ नाहीये. चलो, कंटेंट ऑफ रिजनल प्लान समजला सगळ्यांना. गुड, चला घ्या मग.
Section 14 MRTP Act 1966 deals with content of regional plan. Which of the following shall not be the content of regional plan? बघा, कोणता दिलेल्या खालीलपैकी कोणता कंटेंट हा रिजनल प्लॅनच्या अंडरमध्ये येत नाही? अलोकेशन ऑफ लँड फॉर डिफरंट युजेस आहे, ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन आहे, रिझर्वेशन ऑफ साइट फॉर न्यू टाउन्स आहे, प्रपोजल फॉर चेंज ऑफ बाउंड्री ऑफ द स्टेट हे येतं का आरपीबीच्या अंडरमध्ये किंवा रिजनल प्लॅनच्या अंडरमध्ये? बिलकुल नाही. सो ऑप्शन डी लक्षात घ्या. ऑप्शन डी इज द आन्सर. व्हॉट आर नॉट द पॉवर ऑफ अँड ड्युटीज ऑफ आरपीबी? सांगा. What are not the power of RPB? हा क्वेश्चन लिहून घ्या सगळेजण. हा क्वेश्चन लिहून घ्या, लिहून ठेवा, फास्ट लिहून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कारण की बरेचसे लोक कन्फ्यूज आहे. होमवर्क म्हणून ठेवा. एकदा जुने बघा आणि मग सांगा. एकदा एमआरटीपी ऍक्ट मधनं गो थ्रू करा. आन्सर मी सांगणार, डोंट वरी. आपल्याला शेवट ज्या दिवशी आरपी संपेल त्या दिवशी सगळे पुन्हा अजून एमसीक्यू बघायचे आहेत. सगळे एमसीक्यू पुन्हा घेणार आहोत आणि त्यामध्ये पुन्हा आपण एकदा बघणार आहोत. डोंट वरी. सांगा फास्ट. हे लिहून घ्या आणि एकदा व्यवस्थित विचार करून पुन्हा मला आन्सर सांगाल. What are not the power and duties of RPB? RPB. Okay, I hope लिहून झाला असेल. Next. Okay, submission of regional plan to the state government approval. Submission of regional plan to the state government for approval. तर हा पॉइंट जो आहे तो आपण उद्याला बघूया.